सतत भोंदूबाबाच्या घरी येत होत्या उच्च शिक्षित महिला. नेमकं असं काय होतं की त्या महिलांच्या अंतर्वस्त्रासोबत तो बाबा काहीतरी करत असे की त्याला जागेवरून उचलून नेण्यात आलं. लोकांच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पोलिसांनी त्याला जागीच अटक केली. आज आपण जाणून घेणार आहोत पुण्यात घडलेल्या या भयंकर प्रकरणाची खरी गोष्ट. शहरातील साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबात दोन बहिणी माया आणि प्रिया राहायच्या. त्या दोघी साध्या जीवनातल्या लहान मोठ्या समस्यांमध्ये अडकल्या होत्या. घरातील आर्थिक ताणतणाव, आजारपण आणि दैनंदिन वादविवाद त्यांच्या आयुष्याचा भाग बनले होते. रोजच्या धावपळीच्या दरम्यान त्या दोघी नेहमीच जीवनाच्या या कठीण क्षणांशी झगडत होत्या आणि कधीकधी त्या थकून जात होत्या. एक दिवस त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणारी एक माहिती मिळाली. त्यांना सांगितलं गेलं की शहरातील प्रसिद्ध भोंदूबाबाकडे जाऊन त्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात. बाबा महिलांना आश्वासन देत असे की तो करणी काढून आणि आजार बरा करून त्यांचे जीवन बदलून टाकेल. माया आणि प्रिया सुरुवातीला फक्त पूजा करण्याच्या विचाराने उत्सुक होत्या. त्यांना वाटले कदाचित बाबा खरा असेल, कदाचित काहीतरी उपयोगी ठरेल. पण जेव्हा बाबा त्यांच्याच घरात आला तेव्हा अचानक काही वेगळ्या गोष्टी वळणावर गेलेल्या होत्या. बाबा म्हणाला, तुमच्यावर करणी झाली आहे, तुमच्या घरातील लोकांनी हे केलं आहे, त्यामुळे सर्व समस्या येत आहेत. त्या शब्दांच्या अर्थाने दोघी बहिणींच्या मनात भीती निर्माण झाली. बाबाने महिलांना बाथरूममध्ये नेऊन वेगवेगळ्या बहाण्याखाली त्यांचा शारीरिक स्पर्श केला. करणी उतरवायची असेल, कपड्यांचा स्पर्श चालत नाही, बरे व्हायचे असेल तर हे करावे लागेल असं तो म्हणायचा. महिलांना एकदम भयंकर भीती वाटू लागली. दोघी बहिणी लगेचच हे समजून गेल्या की हा बाबा फक्त आध्यात्मिक मार्गदर्शक नाही, तो फसवणूक करणारा व्यक्ती आहे जो महिलांचं शोषण करत आहे. त्यांच्या मनात वाईट विचारांची उद्ध्वस्त होऊन त्यांची शांतता हरवली. परंतु त्या घाबरल्या तरी शांत राहिल्या, कारण त्यांनी ठरवले होते की या शोषणाचा अनुभव इतरांनाही होऊ देणार नाही. महिलांनी धाडस दाखवून स्थानिक अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. समितीच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब बाबाची माहिती गोळा केली, त्याच्या मागोव्यास सुरुवात केली आणि पोलिसांना प्रकरणाची तंतोतंत माहिती दिली. पोलिसांनी या बाबाची तपासणी अत्यंत सावधगिरीने केली. सर्व साक्षी पुरावे गोळा करून बाबाच्या हालचालीवर लक्ष ठेवले गेले. सत्य समोर येण्याआधीच पोलिसांनी योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कारवाई करण्याची तयारी केली. काही दिवसांच्या सावधगिरीनंतर पोलिसांनी बाबाला जागेवर अटक केली. सतत महिलांच्या घरात येऊन करणी काढणे आणि आजार बरे करणे या बहाण्याखाली शारीरिक शोषण करत असल्याची माहिती पूर्ण उघड झाली. सर्व पुरावे, साक्षीदारांची बयानं आणि फसवणुकीच्या नोंदी पोलिसांच्या ताब्यात आल्या. माया आणि प्रिया यांसारख्या इतर महिला यापासून वाचल्या. पोलिसांनी आणि समितीने जागरूकता मोहीम चालवली, ज्यामुळे अनेक महिलांना अशा फसवणुकीपासून वाचवता आले. सत्य समोर आल्यानंतर सतत भोंदूबाबाच्या घरी येणाऱ्या उच्च शिक्षित महिलांचं शोषण थांबवलं गेलं आणि बाबा आता योग्य ठिकाणी आहे, जिथे त्याचे गैरकृत्य पुन्हा होऊ शकत नाही. ही गोष्ट आपल्याला दाखवते की भलेच व्यक्ती आध्यात्मिकतेचा भेष धरलेला असला तरी सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे. आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि कोणतीही माहिती घेण्यापूर्वी सत्य जाणून घ्या.